नमस्कार मुलांनो, परत एकदा सर्वांचं स्वागत. आताच्या लेक्चरला आपल्याला एक सिंपल आणि इंटरेस्टिंग कन्सेप्ट बघायची आहे, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. कुणाचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करायचं आपल्याला या ठिकाणी? हाफ लाईफचं एक करायचं आणि त्याच्यानंतर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचं बघायचं. सुरुवातीला आपण हाफ लाईफचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कसं येतं ते बघू. हाफ लाईफचा आपण याच्या अगोदर अर्थ काय म्हणलेला? एखाद्या रिॲक्टंटचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन असेल किंवा जे आपल्याला दिलेलं कॉन्सन्ट्रेशन असेल ते कॉन्सन्ट्रेशन हाफ होण्यासाठी जी काही टायमिंग लागते त्यालाच काय म्हटलं जातं? हाफ लाईफ म्हटलं जातं. आता या ग्राफ मध्ये जर आपल्याला हे एक्सप्लेन करायचं असेल, हा ग्राफ आपण त्यासाठी घेतला आणि या ठिकाणी आपण प्लॉट काय केलं? वाय ॲक्सिसवर आपण कॉन्सन्ट्रेशन प्लॉट केलं, दॅट इज द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन असेल, आणि एक्स ॲक्सिसवर आपण टाइम प्लॉट केला. टाइम प्लॉट करताना काय केलेलं आहे? पहिल्यांदा 1 T1 हाफ, 2 T1 हाफ, 3 T1 हाफ, 4 T1 हाफ असं घेतलं. म्हणजे काय? फर्स्ट हाफ लाईफ टाइम, सेकंड हाफ लाईफ, थर्ड हाफ लाईफ, फोर्थ हाफ लाईफ, फिफ्थ हाफ लाईफ. आता या ठिकाणी आपण कन्सिडर काय केलं? सुरुवातीला आपल्याला दिलेलं कॉन्सन्ट्रेशन समजा 6 मोलर असेल, तर फर्स्ट T1 हाफला ते 6चं कन्व्हर्जन कितीमध्ये होणार? 3 मध्ये. कारण हाफ लाईफ म्हणजे आपण म्हणताना काय म्हटलं? कॉन्सन्ट्रेशन हाफ होण्यासाठी लागणारी जी काय टायमिंग असते त्याला हाफ लाईफ म्हणतात. जे कॉन्सन्ट्रेशन 6 होतं त्याचं हाफ किती? 3. ते 3 होण्यासाठी लागणारी टाइमिंग काय झाली? ही फर्स्ट T1 हाफ. सेकंड T1 हाफला कॉन्सन्ट्रेशन किती होणार? 3च्या हाफ किती आहे? 1.5 होईल. थर्ड T1 हाफला किती होणार? 1.5चं कन्व्हर्जन 0.75 मध्ये. फोर्थसाठी 0.75चा पुन्हा हाफ असेल आणि नेक्स्टसाठी 0.75चा फोर्थ भाग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे असे हे आपल्याला काय पॉईंट्स बघायला मिळते आणि हे पॉईंट जर आपण काय केले, एकमेकाला प्लॉट केले, तर त्या ठिकाणी अशा पद्धतीनं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन हाफ लाईफसाठी आपल्याला बघायला मिळतं, ज्याच्यामध्ये आपण प्लॉटिंग कशाचं केलं? वाय ॲक्सिसवर प्लॉट केलं कॉन्सन्ट्रेशन, एक्स ॲक्सिसवर प्लॉट केला टाइम. आता कशाचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपल्याला बघायचं आहे? फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन्स. आपण फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन कन्सिडर केली. ए ही रिॲक्शन आणि त्याच्यापासून पी हा काय मिळतो? प्रोडक्ट मिळतो. याचा जर मला डिफरन्शियल रेट लॉ लिहायचा असेल तर तो डिफरन्शियल रेट लॉ काय होणार? रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू 1. कारण ही रिॲक्शन कोणती आहे? फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे, त्याचा हा डिफरन्शियल रेट लॉ झाला. समजा मी याच्यामध्ये थोडासा चेंज करून इथं काय लिहितो? +0 लिहितो. आणि तुम्हाला मॅथमॅटिक्सला इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन झालेलं आहे. काय असतं इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन? y इज इक्वल टू mx प्लस c. आता याच्यामध्ये काय असतं बघा, m म्हणजे काय असतं? ग्राफ काढल्यानंतर येणारा स्लोप असतो. c म्हणजे काय असतं? तो जो आपण ग्राफ काढणार तो ग्राफ काय होतो? वाय ॲक्सिसला ज्या ठिकाणी छेदतो तो इंटरसेक्ट म्हणजे काय असतो? c असतो. y म्हणजेच काय? तर ज्या क्वांटिटी आपल्याला काय करायचे वाय ॲक्सिसवर प्लॉट करायचे ते म्हणजे y. आणि x म्हणजे काय? ज्या क्वांटिटी आपल्याला x ॲक्सिसवर प्लॉट करायचे त्या क्वांटिटी म्हणजेच x. आणि हे इक्वेशन कशाचं आहे? y इज इक्वल टू mx प्लस c. हे इक्वेशन कशाचं आहे? इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन. म्हणजे अशा प्रकारचं दुसरं एखादं जर इक्वेशन आलं तर त्या इक्वेशनचा ग्राफ कसा येतो? स्ट्रेट लाईनमध्ये ग्राफ येतो. मग आपण आता ह्या इक्वेशनचं कंपॅरिझन ह्या इक्वेशन बरोबर केलं. जे इक्वेशन आपण कशापासून तयार केलेलं आहे? या फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनच्या डिफरन्शियल रेट लॉच्या फॉर्ममध्ये लिहिलं आहे. इथं जर आपण बघितलं तर वाय म्हणजेच काय येणार? रेट येणार, बरोबर. एक्स म्हणजेच काय येणार? हे कॉन्सन्ट्रेशन येणार. स्लोप म्हणजे काय येणार? के येणार. आणि सी म्हणजे काय येणार? 0 येणार. याचा अर्थ काय? जर आपण याचं कंपॅरिझन याच्यावर केलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते. आपल्याला वाय ॲक्सिसवर काय प्लॉट करायचं आहे? रेट प्लॉट करायचं आहे. एक्स ॲक्सिसवर प्लॉट काय करायचं आहे? कॉन्सन्ट्रेशन प्लॉट करायचं. हे प्लॉट केल्यानंतर येणारा ग्राफ कसा येणार? स्ट्रेट लाईनमध्ये. आणि ग्राफ स्ट्रेट लाईनमध्ये आल्यानंतर त्याचा स्लोप काय असणार आहे? के असणार आहे. आणि जेव्हा सी ची व्हॅल्यू, इंटरसेक्टची व्हॅल्यू किती असते? 0 असते. याचा अर्थ वाय ॲक्सिसचा जो 0 आहे तिथं आपले ग्राफची सुरुवात होईल. म्हणजेच आपण ह्या वाय ॲक्सिसवर काय घेतलं? रेट घेतला आणि एक्स ॲक्सिसवर आपण काय घेतलं? कॉन्सन्ट्रेशन घेतलं. तर हा ग्राफ कशामध्ये येणार आहे? स्ट्रेट लाईनमध्ये हा ग्राफ येईल. आणि ह्या ग्राफचा जर आपल्याला काय घ्यायचं असेल? स्लोप घ्यायचा असेल तर ह्या ग्राफचा स्लोप काय येणार? स्लोप इज इक्वल टू के. आणि सी ची व्हॅल्यू जेव्हा 0 असते तेव्हा ग्राफ ओरिजिन मधून काय होतो? स्टार्ट होतो.
फर्स्ट ऑर्डरसाठी आता नेक्स्ट ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कसं येतं बघा. आपल्याला फर्स्ट ऑर्डरसाठी केचं इक्वेशन झालेलं आहे. काय केचं इक्वेशन? के इज इक्वल टू 2.303 डिवाइड बाय काय टी, त्यानंतर लॉग ऑफ काय होतं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन A0 डिवाइड बाय रिमेनिंग कॉन्सन्ट्रेशन AT टू द बेस 10. आता इथं काय करायचं आहे बघा, ही जी क्वांटिटी आहे कोणती 2.303 ती इकडे आल्यानंतर इनवर्स होणार. इनवर्स म्हणजे काय, केला मल्टिप्लाय होईल टी आणि केला डिवाइड काय होणार 2.303. म्हणजे पुन्हा हे इक्वेशन मी असं लिहू शकतो के डिवाइड बाय 2.303 इंटू टी. ही झाली लेफ्ट साईड. राईट साईडला काय येणार लॉग ऑफ A0 अपॉन AT टू द बेस 10. आता लॉग ऑफ A0 अपॉन AT हे मी कोणत्या फॉर्ममध्ये लिहू शकतो, लॉग ऑफ A0 मायनस लॉग ऑफ AT. मग तसं लिहून पुन्हा इक्वेशन कसं येईल बघा, K डिवाइड बाय 2.303 इंटू काय येणार इथं इंटू टी इज इक्वल टू काय इथं सांगितलं मी मगाशी काय घ्यायचं आहे लॉग ऑफ A0 टू द बेस 10 मायनस काय करायचं पुढं लॉग ऑफ AT टू द बेस 10 लॉग ऑफ AT टू द बेस 10. पुढं काय करायचं बघा, ही जी क्वांटिटी आहे मायनस मध्ये ती इकडं आणायची. इकडं आल्यानंतर इथं कशाला होणार, ते या क्वांटिटीला काय होणार ती प्लस मध्ये येणार. आता मग ही क्वांटिटी इकडे आणल्यानंतर ती मायनसची प्लस होईल, त्याचवेळी ही क्वांटिटी इकडे न्यायची म्हणजे ही प्लसची इकडे गेल्यानंतर काय होणार मायनस होणार. म्हणजे पुढं काय होईल बघा, ही क्वांटिटी मी लेफ्ट साईडला लिहितो लॉग ऑफ काय आलं AT टू द बेस 10 इज इक्वल टू ही क्वांटिटी आता इकडे नेली प्लसची मायनस काय आलं K अपॉन 2.303 त्याला इंटू काय टी आहे आणि प्लस ही आपण राईट साईडलाच क्वांटिटी ठेवलेली जी प्लसमध्ये आहे. प्लस काय लॉग ऑफ A0 टू द बेस 10. आता हे आपलं इथे इक्वेशन आपल्याला मिळालं. ह्या इक्वेशनचं सुद्धा कम्पॅरिझन मगाशी जसं आपण केलेलं तसं कशावर करायचं आहे, y इज इक्वल टू mx प्लस सी. म्हणजे इथं आपल्या एक गोष्ट लक्षात आली, y ॲक्सिसवर आपल्याला प्लॉट करायला पाहिजे लॉग ऑफ AT टू द बेस 10. x ॲक्सिसवर आपल्याला प्लॉट करायला पाहिजे टाइम t. इंटरसेक्ट काय असणार आहे म्हणजे c. इंटरसेक्ट काय असणार आहे लॉग ऑफ A0 बेस टू 10. त्यानंतर स्लोप काय असणार आहे मायनस के अपॉन 2.303. आणि एक लक्षात ठेवायचं आहे, स्लोप ज्यावेळी मायनसमध्ये असतो तेव्हा त्या ठिकाणी आपला ग्राफ डिक्रेझिंग ऑर्डरमध्ये येणार. आणि दुसरी गोष्ट सी ची व्हॅल्यू जेव्हा 0 नसते तेव्हा वाय ॲक्सिसवर कुठेतरी तो ग्राफ काय हो जाणार इंटरसेक्ट करायला आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे आता इथं बघा प्लॉटिंग करायचं आहे, वाय ॲक्सिसवर प्लॉट करायचं आहे लॉग ऑफ AT टू द बेस 10 आणि एक्स ॲक्सिसवर काय प्लॉट करायचं आहे एक्स ॲक्सिसवर टाइम आपल्याला प्लॉट करायचा आहे. कसा येणार ग्राफ म्हटलं मी, ग्राफ हा स्ट्रेट लाईन मध्ये आलेला बघायला मिळेल. आता इथं छेदलेला आहे इंटरसेक्ट केले कशाला वाय ॲक्सिसला. ही क्वांटिटी म्हणजे काय असणार आहे लॉग ऑफ A0 टू द बेस 10 कारण सी इज इक्वल टू काय आलं A0. आता राहिलं काय फक्त यम राहिलं. यम म्हणजे इथं काय मायनस के अपॉन 2.303 म्हणजे हा काय आला स्लोप. म्हणजेच या ग्राफसाठी जर आपल्याला स्लोप काढायचा असेल तर स्लोप काय येणार मायनस के अपॉन 2.303. हे झालं सेकंड ग्राफिकल रिप्रेझेंटेशन फॉर द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आणि आता थर्ड ग्राफिकल रिप्रेझेंटेशन याचं काय येतं बघा. आपण इथून पुढं ते बघू की नेमकं कशा पद्धतीने थर्ड ग्राफिकल रिप्रेझेंटेशन येतं. आता हे इक्वेशन अशा पद्धतीने कसं रिअरेंज होतं ते आपण मगाशी बघितलेलं आहे. आता पुढं काय करायचं आहे बघा, ही साईड फक्त मी लेफ्टला लिहितो आणि ही साईड राईटला लिहितो. फक्त लिहितो ते चेंज करत नाही. हे फक्त लेफ्टला आणि ते राईटला. म्हणजे काय करतो मी लॉग ऑफ A0 डिवाइड बाय AT टू द बेस 10 इज इक्वल टू हे मी फक्त राईटला लिहितो K डिवाइड बाय 2.303 इंटू टी आणि याच्यामध्ये चेंज काय करतो प्लस काय करतो 0 घेतो. आणि पुन्हा याचं कंपॅरिझन मी y इज इक्वल टू कशावर करणार m x प्लस
सी. आतापर्यंत तुमच्या बऱ्यापैकी लक्षात आलेलं असेल हे इक्वेशन स्ट्रेट लाईनचं आहे, म्हणजे याचा ग्राफ काढल्यानंतर सुद्धा तो डेफिनेटली कशामध्ये येणार, स्ट्रेट लाईनमध्ये येईल. आता स्ट्रेट लाईनमध्ये आल्यानंतर आपल्याला प्लॉटिंग कशाचं करायला पाहिजे, वाय ॲक्सिसवर आपल्याला प्लॉट काय करायला पाहिजे, लॉग ऑफ A0/80 टू दी बेस 10. एक्स ॲक्सिसवर आपल्याला प्लॉट काय करायला पाहिजे, टी प्लॉट करायला पाहिजे. सीची किंमत जी आहे ती 0 आली, याचा अर्थ हा ग्राफ स्ट्रेट लाईनमध्ये जरी आला तर याची सुरुवात कशामधून होणार, ओरिजिनमधून होणार, आणि त्या ग्राफचा स्लोप काय असणार आहे, K/2.303. म्हणजेच ओरिजिनमध्ये ग्राफची सुरुवात होणार, त्याच्या अगोदर प्लॉटिंग काय होईल, इथं प्लॉटिंग काय असेल, लॉग ऑफ A0/80 टू दी बेस 10. इकडे काय आहे, टाईम असेल, आणि ग्राफ आपला स्ट्रेट लाईनमध्ये गेलेला असेल, आणि ग्राफ स्ट्रेट लाईनमध्ये आल्यानंतर ह्या ग्राफचा स्लोप जो असणार आहे तो काय असणार आहे, K/2.303. तर अशा पद्धतीने हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन झालं कशाचं, पहिला आपण बघितलं हाफ लाईफसाठी, आणि उरलेले 3 ग्राफ जे आहेत ते कशासाठी आहेत, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी आहेत. तुम्हाला हे सगळं कन्व्हर्जन करायचं आहे. तुम्हाला जे फायनल इक्वेशन जे आलेत की नाही ते फक्त फायनल इक्वेशन्स लक्षात ठेवायचे आहेत, आणि त्यापैकी 3 जे इक्वेशन आहेत ती स्ट्रेट लाईनचीच आहेत, बरोबर. त्या फायनल इक्वेशन तुम्हाला डायरेक्ट कळणार की ग्राफ वगैरे कोणता काढता येतो किंवा कसा काढायचा आहे. याच्यावर बाळांनो तुम्हाला हे ग्राफ MCQ साठी सुद्धा येतात, किंवा हे इक्वेशन्स विचारून तुम्हाला ग्राफ थेअरीला असेल किंवा MCQला विचारले जातात. त्या पद्धतीने तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणून तुम्हाला ती 4 इक्वेशन्स लक्षात ठेवायची आपण प्लॉटिंगसाठी वापरली. तर ती कोणती इक्वेशन्स येतात बघा. ही इक्वेशन्स लक्षात ठेवून तुम्ही हाफ लाईफचं आणि फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन इझिली लक्षात ठेवू शकताय. MCQचे क्वेश्चन सुद्धा तुम्हाला इझिली याच्यावरून डायरेक्ट काय होतात, सॉल्व्ह होतात. आय थिंक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन तुमचं अगदी चांगल्या पद्धतीनं क्लिअर झालेलं असेल.